नमस्कार, मी भाऊ जोरशेखर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी गुरुवारी आज सकाळी कोविडवरची लस टोचून घेतलेली आहे. त्यामुळे अजून तरी काही प्रतिक्रिया आलेली नसली. समजा उद्या परवा आली तर कदाचित माझ्या या व्हिडिओमध्ये व्यत्यय येईल याची पूर्वसूचना आधीच देऊन ठेवतो आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज परत एकदा वाझे प्रकरणातून जे काही नाट्य उलगडत चाललंय त्याविषयी बोलणं मला आवश्यक वाटतं. याचं कारण असं आहे की अचानक महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक मुलाखत बघायला मिळाली आणि मला नवल एवढ्यासाठी वाटलं की जे गृहमंत्री विधानसभेमध्ये त्या सचिन वाझेचं इतका प्रचंड बचाव मांडत होते ते आज बदललेले दिसले आणि त्यांनी ज्यांच्या चुका झाल्या त्यांना कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही असं सांगून टाकलं. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन सचिन वाझे तर सोडून द्या, पण मुंबईचे पोलीस आयुक्त ज्यावेळेला होते ते परमवीर सिंग यांची सुद्धा बदली त्यांच्या चुकांमुळे झाली किंवा करावी लागली हे सुद्धा देशमुख कबूल करून बसले. चुका होतात आणि चुकांची किंमत आम्हाला मोजावी लागते असं त्यांनी आज सांगितलं. मुद्दा असा होता किंवा आहे की हे सगळं कळायला 10-12 दिवस लागले का? विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना या चुका विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हे समोर मांडत होते आणि नुसते मांडत नव्हते तर पिन पॉइंटेड पुरावे घेऊन बोलत होते. त्यांनी सांगितलेल्या तारखा, त्यांनी सांगितलेले मुद्दे, त्यांनी दिलेले पुरावे, कागदपत्र, घटनाक्रम हा सगळा आज गृहमंत्री मान्य करतात. मग एकटे परमवीर सिंग चुकले किंवा गलती किंवा चुका या वाझे आणि परमवीर सिंग यांच्याकडूनच झाल्या हा युक्तिवाद पळपुटेपणाचा नाही तर खोटारडेपणाचा आहे. कारण परमवीर सिंग चुकले हे आत्ता अचानक इतक्या दिवसांनी गृहमंत्र्यांना कळलं कुठून? का गृहमंत्री विसरलेत? आता ज्या गतीने एकामागून एक NIA कडून एकेकाला बोलवलं जातंय, एकेकाची झाडाझडती सुरू झाली, ते प्रकरण आपल्यापर्यंत येईल म्हणून अनिल देशमुख बिथरलेत का हा प्रश्न विचारणं भाग आहे मित्र. कारण जी गोष्ट विरोधी पक्ष नेत्याला विधिमंडळ चालू असताना माहिती होती, 2 आठवड्यापूर्वी माहिती होती, ती गृहमंत्र्याला आत्ता कळत असेल तर मग परमवीर सिंग आणि गृहमंत्री याच्यात नेमका फरक काय? कारण लोकशाहीमध्ये आपण जितके जनतेला जबाबदार आहोत तितकंच विधिमंडळामध्ये आपण जे बोलतोय ते प्रत्येक गोष्ट निदान सत्य आणि तथ्य आहे याचं भान राखलं पाहिजे. हे भान अनिल देशमुख यांनी ठेवलं होतं का? असेल तर तेव्हा सुद्धा जे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले त्याला उत्तर देण्यापेक्षा अर्णबला अटक वाझेंनी केली म्हणून तुम्हाला दुखतं का हे उलट प्रत्युत्तर ज्यांनी केलं होतं ते सुद्धा वाझे सकट परमवीर सिंग यांना पाठीशी घालत होते. त्यामुळे आज जर देशमुख यांचा दावा असेल की परमवीर सिंग यांनी चूक केली तर मग परमवीर सिंगांना पाठीशी घालणं ही सुद्धा चूक आहे आणि ती गृहमंत्र्यांकडून झालेली आहे. आणि एकट्या गृहमंत्र्यांकडून झालेली नाही, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून सुद्धा तीच चूक झालेली आहे. कारण जे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्याची उत्तर द्यायला सरकार जबाबदार असतं, पण तेच अनिल परब तिथे तावातावाने डेलकरांची चौकशी करू का वगैरे वगैरे धमकावत होते. पण प्रत्यक्षात वाझे आणि परमवीर सिंग यांना पाठीशी घालत होते.
हा सगळा प्रकार इतका समोर आहे की आता ज्या प्रकारे यात आपला संबंध नाही आणि चूक झाली असेल तर त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, बक्षा नाही जायगा वगैरे वगैरे जी भाषा आहे ही फसवी आहे. एकट्या परमवीर सिंगांना दोषी धरता येणार नाही, कारण या चुका चालू असताना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांनी अगदी कोर्टाने सुद्धा कान पकडलेला आहे. पण तो कान आपला आहे एवढी तरी गृहमंत्र्यांना किंवा या सरकारला भान होतं का? विधिमंडळाच्या सभापतींनी अर्णब गोस्वामीला जी हक्कभंगाची नोटीस दिली त्यावर सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने विचारले ही भाषा आहे का? अर्णब गोस्वामीला जी नोटीस गेली त्या नोटीस मध्ये लिहिलं होतं तुला दिवाळी तुरुंगात घालवायची आहे का? ही वैधानिक आणि संसदीय भाषा आहे का? विधिमंडळाचे सभापती एक नोटीस हक्कभंगाची पाठवतात आणि हजर व्हायला सांगतात. हे सगळं कोण पाठीशी घालत होतं? आज तेच सभापती तेव्हाचे साधे आमदार म्हणून त्याच सचिन वाजेचं परत समर्थन विधिमंडळात करत होते नाना पटोले. त्यामुळे परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांच्याकडे बोट दाखवून या सरकारला सुटता येणार नाही, गृहमंत्र्यांना सुटता येणार नाही. आणि कशावरून परमवीर सिंग यांना सुट्टीवर पाठवलं किंवा बदली केली म्हणजे विषय संपलाय? असा विषय संपत नाही. तो संपत असता तर गृह सचिवांनी लॉकडाऊनच्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वधवान यांना पळून जायला मदत केली. त्यानंतर कुठली कारवाई केली? त्यांना तात्पुरतं 4 आठवडे रजेवर पाठवलं आणि पुन्हा त्याच पदावर घेण्यात आलं. तर सचिन वाजे किंवा परमिंदर सिंग हे दोषी असतील तर, नसतील तर त्यांना आम्ही परत घेणार आहोत. अटक झाली आहे म्हणून कायद्याच्या कसोटीवर त्यांना निलंबित करणं भाग आहे म्हणून सचिन वाजेला निलंबित केले आणि प्रत्यक्षात पाचरीमध्ये अडकलेली आपली शेपूट सोडवण्याचा हा प्रकार आहे. आणि हे इशारे मी तर वारंवार देत आलो माझ्या व्हिडिओमधून. आणि मला खात्री आहे शासनामधले अनेक लोक माझे व्हिडिओ प्रतिपक्ष अतिशय अगत्याने बघतात. मलाही त्यांच्याकडून अनेक फीडबॅक मिळत असतो, त्यांच्या पाठीराख्यांकडून, त्यांच्या स्टाफकडून. त्यामुळे तुम्हालाही गलती होते, चुका होत आहेत हे माहिती नव्हतं असं बिलकुल नाही. मग देशमुखांची भाषा ही अचानक अशी सौजन्यपूर्ण का झालेली आहे? चूक झाली तर, पण चुका करायला कोणी दिल्या? आणि मी वारंवार माझ्या व्हिडिओतून सांगत आलेलो आहे या सरकारला. आणि त्याबद्दल अनेक भाजपवाले रागावून भाऊ तोरसेकर हा शिवसेनेला वाचवायचा प्रयत्न करतोय, या सरकारला बचावाच्या जागा सांगतोय, अशी टीकाही माझ्यावर झालेली आहे. पण तरीही पत्रकार म्हणून सगळ्या बाजू लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि मी सावध करायचा प्रयत्न केलेला आहे की मूर्खपणा किती करणारा. हा सगळा एका बाजूला वाजेचा प्रकार चालू असताना हायकोर्टामध्ये अर्णबच्या केसवरून सुद्धा या सरकारचा कान पकडला गेलेला आहे. तेव्हा वाजे आणि परमवीर सिंग काय करत होते हे आम्हाला माहिती नव्हतं. असा पळवाट किंवा विश्वामित्री पवित्रा अनिल देशमुख यांना घेता येणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीचं परमवीर सिंग यांची चूकच झाली म्हणूनच त्यांची बदली करावी लागली, ही रुटीनची बदली नाही अशी कबुली मला वाटते लोकमत आणि एबीपी माझा यांच्यासारख्या संयुक्त कार्यक्रमात मुलाखतीच्या स्वरूपात बोलताना अनिल देशमुख यांनी दिली. पण मुद्दा असा या सगळ्या चुका जेव्हा परमवीर सिंग करत होते तेव्हा त्यांना पाठीशी कोण घालत होतं? परमवीर सिंग हे सचिन वाजेला पाठीशी घालत होते म्हणून जर ती त्यांची गलती किंवा चूक आहे तर परमवीर सिंग यांना पाठीशी कोण घालत होतं? कारण परमवीर सिंग यांनी जो टीआरपीचा मामला उभा केला त्या अर्णबला गोत्यात घालण्यासाठी, त्यावरून कोर्टामध्ये ताशेरे जाणले जात आहे.
आणि नवे केलेले आयुक्त जे आहेत नगराळे ते म्हणतात मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारायची, म्हणजे ते प्रतिमा मलिन झाली हे मान्य करूनच आपल्या कामाला सुरुवात करते. मुद्दा असा आहे की प्रतिमा मलिन होण्याला कोणाकोणाचा हातभार लागलेला आहे. कोरोनामध्ये आमच्या पोलिसांनी काय केलं, आमच्या अमुकांनी काय केलं, हा सगळं वर्णन गृहमंत्री अनिल देशमुख देतात. पण त्या खेरीजही बरंच झालंय आणि ते थांबवा यासाठी विरोधी नेते असतील, काही माझ्यासारखे पत्रकार असतील, हे वारंवार इशारे देत होते. तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा प्रश्न असा येतो की आता अनिल देशमुख इतके बिथरलेत का? आणि त्यांनी कबूल केलं कदाचित उद्या परमवीर सिंग यांना सुद्धा बोलवलं जाईल NIA कडून, आणि त्यामुळे त्यांना त्या पदावरून बाजूला करावं लागलंय. आणि लक्षात घ्या, त्या मुलाखतीत बोलताना सुद्धा पुढच्या वर्षी तुम्ही गृहमंत्री म्हणून याल का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं पवार साहेब ठरवतात, त्यामुळे पवार साहेब म्हणतील 5 वर्ष तर हे सरकार राहणार आहे. पण पवार साहेब ज्या अर्थी माझं काम चांगलं आहे म्हणतात त्या अर्थी मी राहणार आहे गृहमंत्री म्हणून, अशी सुद्धा ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली. पण ते ग्वाही ज्या माणसाची देत आहेत ते शरद पवार, त्यांचे सर्वोच्च नेते, हे आपला शब्द उलटा फिरवण्यामध्ये माहिर आहेत. मुंबईत त्यांनी सांगितलं की सचिन वाजे सारख्या एका छोट्या प्रकरणावर आणि स्थानिक प्रकरणावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आणि दिल्लीला जाऊन त्यांनी त्याच विषयावर पत्रकार परिषद सुद्धा घेतली. त्यामुळे पवारांनी तुमचं काम चांगलं आहे म्हटलं, हाच सगळ्यात मोठा अनिल देशमुख यांच्यासाठी धोक्याचा सिग्नल आहे. कारण बातम्या तर चौफेर आल्या होत्या की पवारांचा फोन आल्यानंतर वाजे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा होय असतं, आणि पवार साहेब नाही होय म्हणतात तेव्हा नाही असतं. हे अनिल देशमुखांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण ते जवळजवळ 20 वर्ष पवारांच्या पक्षातले वरिष्ठ नेते मंत्री आहेत. मुद्दा असा या निमित्ताने मित्रांनो की देशमुख इतके बिथरलेत का, अचानक का बदललेत? किंबहुना देशमुखांची आजच्या त्या मुलाखतीतली भाषा बघितली तर मला कळत नव्हतं हे देवेंद्र देशमुख आहेत की अनिल फडणवीस आहेत. इतके विधिमंडळातले जे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होतं, आरोप होते आणि भाषा होती, ती भाषा जशीच्या तशी तीच भाषा अनिल देशमुख हे त्या ABP आणि लोकमतच्या मुलाखतीत बोलताना दिसतील. युट्यूबवर आहे, मुद्दाम बघा मित्रा. मग ज्या वेळेला प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे बोलत होते तेव्हा ते समजून घेण्याइतकं शांत डोकं, स्थिर डोकं का ठेवलं नव्हतं? तेव्हा अर्णब काढायची काय गरज होती? मित्रांनो, मुद्दा असा आहे की हे प्रकरण आता नको तितकं उलटत चाललेलं आहे आणि ते उलटणार होतं यात शंकाच नव्हती. कारण ज्या चुका तुम्ही करत होत्या हे दिसत होत्या. माध्यमातले काही उपटसुंभ तुमची पाठ थोपटत होते ते आज पकडले जाणार नाहीत. परमवीर सिंग मोठमोठ्या राजदीप सरदेसाईला मुलाखत देत होते, आणखीन कोण राहुल करवलला मुलाखत देत होते, आणखी कुठच्या चॅनेलला मुलाखत देत होते, आणि त्या स्पॉन्सर्ड मुलाखती दाखवणारे अँकर चॅनेल आणि त्यांचे संपादक नावानिराळे आहेत. त्यांना अर्णब विषयीचा आपला कंडू शमवून घ्यायचा होता, पण फसलंय कोण बघा. वाजे टाळ्या पिटल्या जात आहेत म्हणून खुश होते. आज कोण फसले? त्या अनिल देशमुख यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आज त्यांच्यावर ही पाळी का आली आहे त्यांनी पहिलं लक्षात घ्यावं. आणि म्हणून ते बिथरलेले दिसतात. जे देवेंद्र फडणवीस बोलले ते आता तुम्हाला कबूल करायला लागतंय. याचं कारण ते घडताना तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता.
आणि कायदा तुम्ही कानाडोळा केला म्हणून तुम्हाला सोडत नाही. कायद्याचं अज्ञान किंवा कायद्याच्या घटनेकडे जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष हा बचाव असू शकत नाही कायद्याच्या कसोटीवर. त्यामुळे आज उद्या जर वेळ आली तर परमवीर सिंग यांच्यानंतर तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं जाऊ शकतं. कारण ज्या पद्धतीत वाजे या वादग्रस्त व्यक्तीला करोनाच्या निमित्ताने मनुष्यबळ कमी पडतं म्हणून पुन्हा एकदा पोलीस फोर्स मध्ये आणलं गेलं, ज्याला हायकोर्टाने निलंबित करायला लावलं होतं. मग त्याच्यावर करोना सोपवला. तुम्हाला करोनासाठी मनुष्यबळ कमी पडतंय म्हणून काही लोक भले केसमध्ये अडकलेले असतील त्यांना तात्पुरत्या कामासाठी घ्यावे, तर करोनाच्या कामासाठी घ्यायला पाहिजे होते. करोनाचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस कमी पडत होते, ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही त्याचा आडोसा घेऊन सचिन वाजेला आणलात आणि त्याला कोणाच्या अंगावर सोडलं? अर्णबच्या, कंगनाच्या. हे करोनाचं काम होतं. मनसुख कोण असेल का आणखीन कोण असतील त्यांच्या मागे सोडलं. हे करोनाचं काय? हे करोनाचे पेशंट होते. टीआरपी हा काय करोनासारखा कुठचा व्हायरस आहे की त्या टीआरपी मुळे मुंबई आणि महाराष्ट्रातला करोना वाढणार होता? तेव्हा वाजेला आणला का याचं उत्तर द्यावं लागेल. ज्या चीफ सेक्रेटरी आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक स्वतंत्र कमिटी बनवून वाजेला परत आणला तेव्हा नेमका कुठला त्याच्या पात्रता बघितली गेली आणि त्याच्यावर कुठलं काम सोपवायचं हे ठरवून आणलं गेलं. याला महत्व आहे. आणि ते कुठे गपचूप झालेलं नाही, जगजाहीर झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीतले जे पुरावे आहेत हे धडधडीत लोकांच्या समोर फटाफट येत आहेत. त्या पुराव्यावर कोणी बोलायला तयार नव्हता. आता बोलायला लागलेत कारण ते लपवणं यापेक्षा अधिक काळ शक्य नाही. आणि त्यामुळे सगळंच्या सगळं प्रकरण हे परमवीर सिंग यांच्यावर ढकलून विषय संपणार नाही. कारण परमवीर सुद्धा वाजे होऊ घातलेले आहेत. तुम्ही ज्या तडकाफडकी त्यांची बदली केली त्यानंतर आपल्या जागी येणारा जो नवा पोलीस आयुक्त आहे त्याच्या हाती सूत्र सोपवायला सुद्धा परमवीर सिंग आयुक्तालयाच्या कार्यालयात थांबले नाहीत. ते तडकाफडकी निघून गेले आणि नंतर काही वेळाने हेमंत नगराळे नवे कमिशनर म्हणून, नवे आयुक्त म्हणून आयुक्तालयात दाखल झाले. आपल्या नव्या बदलीच्या जागी जाऊन कारभार हाती घेतला आणि परमवीर सिंग थेट सुट्टीवर निघून गेले. हे चांगलं लक्षण आहे असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांसाठी हे चांगलं लक्षण आहे असं मला वाटत नाही. कारण वाजे यांचा जो वाद आणि आता एकूण प्रकार झालेला आहे त्याच पातळीवर त्याच दिशेने परमवीर जायला लागले तर परमवीर कोणाचं नाव घेतात यालाही महत्व येणार आहे. आणि लक्षात घ्या देशमुख साहेब, तुम्हाला सावध करणारा एकटा भाऊ तोरसेकर नव्हता, एकटा देवेंद्र फडणवीस नव्हता, एकटा अर्णब गोस्वामी नव्हता. मला आठवतं त्याप्रमाणे हा आगाऊपणा झाल्यानंतर परमवीर सिंग यांना बदललं जाईल ही पहिली अपेक्षा अर्णबने व्यक्त केली होती. आणि मी तर हा सगळा प्रकार वारंवार सांगत होतो. पण आम्हाला सोडून द्या, ज्या 8 माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी किंवा ज्येष्ठ मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी, निवृत्त झालेल्यांनी हायकोर्टामध्ये मीडिया ट्रायल थांबवावी म्हणून याचिका केलेली होती, त्यापैकी एक आणि अतिशय नावाजलेले ज्येष्ठ पोलीस निवृत्त अधिकारी ज्युलिया रिबोरो यांनी ट्रिब्यून नावाच्या दैनिकात लेख लिहून अशा पद्धतीचे पोलीस कमिशनर आणि अधिकारी हे सगळ्यात मोठा धोका असतात, येस सर असं म्हणून कायदा मोडणारे अधिकारी
हे कुठल्याही शासनाला, प्रशासनाला आणि पोलीस खात्यासाठी सगळ्यात मोठा घातक घटक असतो, हे ज्युलिओ रिबेरो यांनी लिहून सांगितलेलं आहे 3-4 महिन्यापूर्वी. तुम्ही त्यांची तरी दखल घेतलीत? आमची दखल घेऊ नका घेऊ, पण ज्युलिओ रिबेरो यांची दखल घ्या. हे जे काय वाजे एन्काउंटर स्पेशालिस्ट मानले जातात, हे एन्काउंटर स्पेशालिस्ट जन्माला घालण्याचं श्रेय हे ज्युलिओ रिबेरो यांच्याकडे जातं, हे तरी विसरू नका. तेव्हा ज्युलिओ रिबेरो जेव्हा सांगतात की परमवीर सिंग यासारखे अधिकारी जे आपल्या राजकीय मालकांना खुश करण्यासाठी कायदा धाब्यावर बसून वाटेल ते करतात, असे लोक शासनाला आणि घटनात्मक व्यवस्थेला धोका असतात, हा ज्युलिओ रिबेरोंचा लेख आहे. आणि तो गृहमंत्री म्हणून कोणी तुम्हाला आणून दिला नसेल याच्यावर माझा विश्वास नाही. शासनाचं माहिती खातं आहे, ते वर्तमानपत्रामध्ये, माध्यमांमध्ये आलेल्या गोष्टी या संबंधित मंत्र्यांना कळवण्याचे कष्ट घेत असतं. तुम्ही रिबेरोंची सुद्धा दखल घेतली नाही, मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की परमवीर सिंग एकटेच मनमानी करत नव्हते, त्यांना वरचा आशीर्वाद होता. आणि तो वरचा आशीर्वाद आहे किंवा आपल्यावर राजकीय दबाव आणून अशी सक्ती करण्यात आली, हे उद्या परमवीर सिंग बोलतील का अशी भीती देशमुखांना वाटते का, गृहमंत्र्यांना वाटते का? आणि एकटे परमवीर सिंग नाही आहेत, संजय पांडे नावाचे ज्येष्ठ अधिकारी आहेत आणि ते सुद्धा या बदलीचे जे काय अडधा प्यादी इकडची तिकडे हलवली गेली आहेत या निमित्ताने, तेव्हा नाराज होऊन ते सुद्धा त्यांना जी नेमणूक दिली त्याच्यावर रागावून ते सुद्धा, संजय पांडे सुद्धा रजेवर गेलेले. तेव्हा जितकं तुम्ही दाखवताय किती छान छान कारभार चालू आहे, तो कारभार चालू आहे ही तुम्ही तुमची समजूत घालताय. तुमची गोडगोड मुलाखत घ्यायला बसलेल्यांना तुम्ही उल्लू बनवताय. म्हणून सत्य बाहेर यायचं थांबत नाही, कारण NIA ला तुम्ही थांबवू शकणार नाही आहात. आणि ज्या गतीने NIA काम करते, लवकरच माझा अंदाज मी सांगतो देशमुख साहेब, की जी सुशांत राजपूतची केस CBI कडे आहे, ते आणि NIA एकत्र येण्याची शक्यता आहे. तेव्हा अजून सावध व्हा, ही उडवाउडवी थांबवा. अन्यथा बघता बघता वाजेचं काय झालं आणि तुमच्या परमवीर सिंग यांचं काय झालं हे तुमच्या समोर आहे. तेव्हा बोलायचं थांबा. पहिली गोष्ट म्हणजे रोज उठून मुलाखती देऊन आणि सफाई देऊन किंवा विरोधी पक्षाला टोमणे मारून तुमचा बचाव निर्माण होत नसतो. सावध व्हा, कारण आता तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये, देहबोलीमध्ये तुम्ही किती बिथरलेले आहात हे स्पष्टपणे दिसायला लागले. त्या हा विषय तुमच्या समोर आणणं आवश्यक होतं. मित्रांनो, गृहमंत्री अनिल देशमुख का बिथरलेत हा विषय म्हणून मांडला. तो तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच मुख्य माध्यमातून टाळलेले, लपवलेले किंवा सुटलेले विषय आणि त्याचे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्या समोर आणतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.